हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आम्ही चाललो आहे गणपती बघायला है ना. म्हणजे पहिलाच दिवस आहे गणपतीचा. छान मिरवणुका वगैरे असतात मानाच्या गणपतीच्या, तर त्या पाहायला आम्ही चाललो आहे सिटीमध्ये. आणि तक्षची खूप इच्छा होती की घरात आपल्या गणपती आणायचा, पण आमच्याकडे ना म्हणजे गणपती बसवला नाही आहे घरात इथून मागे कधी कोणी, त्याच्यामुळं मग आई ते वगैरे सगळेच म्हणले नको आणि नाहीत बसवत आमच्या घरात, गौरी गणपती नसतात. तर आहे त्याला हाऊस, म्हटलं चला आपण आता बाहेर जाऊन बघूया. मस्त छान उत्साह आहे मुलांना पण आजपासून. आणि अंशुलला मोदक खायच्यात. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की मम्मा मोदक बनव. आता आज मला बनवायचे होते, पण आज आमचं बाहेर जायचा प्लॅन ठरला, तर म्हटलं आता उद्या बनवूया मस्त. आणि लवकर गेलो तर आज पण होतील, पण शक्यता कमीच आहे, कारण कंटाळा पण खूप येणार आहे. आता भरपूर फिरायचंय. आणि आता मी थांबलोय, काय खायला थांबलोय? वडापाव. आमच्या सगळ्यांचा फेमस वडापाव, आणि तो आलेला आहे. तक्ष मागं घेऊन बस, मागं घेऊन बस, मी तुझ्याकडे देते हे तुमच्या दोघांसाठी. मस्त मागं तिथं ते मधलं हे ठेव आणि त्याच्यावरती व्यवस्थित त्याला पण थोडं हे करून दे. थांब गरम आहे, दादा ठेवल. तर चला आता आम्ही नाश्ता एन्जॉय करतो. मुलं दोन्ही मागं बसलेत. आणि घ्या खाऊन घ्या रे वडापाव. दक्ष त्याला टाकून दे वडापाव, ह्याच्यामध्ये थोडासाच टाकून दे. तर चला आम्ही वडापाव एन्जॉय करतो, आणि पुढे जाऊन जे काही आम्हाला छान छान दिसेल ते पण तुमच्यासोबत शेअर करतो. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नाही सांग. कसा आहे रे वडापाव? खूप छान आहे वडापाव, एकदम गरम गरम. आणि सगळ्यांना सर्दी झालेली आहे. असा वडापाव खायला पाऊस पण पडतो थोडा थोडा, पाहू शकतो. आणि मांडी घालून खातो रोज. काय झालं मम्मी? मिरची खूप झणझणीत आहे. चला आता आम्ही वडापाव एन्जॉय करते. गणपती बाप्पा मोरया. तर मस्त आता आम्ही पोहोचलो होतो शनिवार वाड्यामध्ये. 4 व्हीलर नेल्यामुळं गाडी खूप लांब अशी पार्क करायला लागली आम्हाला. आणि नंतर आम्ही चालतच गेलो. तिथून पुढे गर्दी खूप होती. पहिलाच दिवस होता आज, गणपती बाप्पांचं आगमन झालेलं. आणि इतकं छान, म्हणजे DJ वगैरे काही नाही, फक्त ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत झालेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. मी आज व्हिडिओमध्ये बोलणार काहीच नाही आहे. जे काही आम्ही एन्जॉय केलं त्याच मी छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ एन्जॉय करा. आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर मी एंड पण नाही करणार, डिरेक्टली जसं मी व्हिडिओ जसे घेतले तसंच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर एन्जॉय करा व्हिडिओ. मंडळाने 123 वर्षात पदार्पण केलेले आहे. मंडळाचे 123 वर्ष आहे. या ठिकाणी यांच्या शुभ असते. या ठिकाणी महाराजा महिन्यासाठी गणपती स्थापना संपन्न होणार आहे.
तर छान असं ढोल ताशाचा गजर, पावसाचं पण हजेरी पावसाने पण लावली आणि एवढा लोकांचा उत्साह, एवढी गर्दी, खूप छान वाटत होतं. तर आता इथं पण ना मला व्हॉइस ओव्हर द्यायची गरज म्हणजे नकोच वाटलेलं, कारण तिथं शंखनाद वगैरे एवढं छान केलं होतं म्हणजे. पण काय झालं, पाठीमागं गणपतीचे गाणे पण चालू होते आणि व्हिडिओला कॉपीराईट यायला नको म्हणून मला इथं व्हॉइस ओव्हर करायला लागलं आहे. तर खूप छान इथं पण शंख वगैरे एवढं भारी होतं ना शंखनाद, पण ते मला तुमच्यासोबत शेअर करायला नाही आलं, त्याचं मला दुःख आहे. कारण त्या गाण्यांमुळे माझं थोडंसं इथं व्हिडिओमध्ये जरा मूड खराब झाला, पण असू द्या. तर आता आम्ही गेलो होतो तुळशीबागचा गणपती पाहायला आणि तिथं ना खूप छान डेकोरेशन केलं ह्यांनी पण. मस्त वृंदावनचा सेट उभा केला आहे आणि खूप छान फिलिंग येते. मस्त साईडने असे राधाकृष्णाचे फोटोज वगैरे सगळं आहे. तर खूप मस्त वाटत होतं, फ्रेश वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर पाहू शकताय तुम्ही पण व्हिडिओमध्ये, छान दिसतं एकदम.
हे पण खूप छान आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आतमध्ये गेल्यानंतर. पण आम्ही ते आतमध्ये जाऊन घेतलं नाही आहे दर्शन. तर म्हटलं नंतर जेव्हा गणपती बघायला यायचं तेव्हा प्रॉपर सगळं मस्त दर्शन घेऊया आणि पाहूया.
तर छान अशा ढोल पथकांच्या गजरामध्ये पावसाच्या हजेरीमध्ये आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि खूप सुंदर सुरेख हे पण डेकोरेशन होतं. म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर खूप भारी वाटत होतं आणि हे समोर बघायला तर एवढं छान वाटत होतं, एवढा मस्त वातावरण होतं, एवढं छान. तर बारीक कसा पाऊस, ढोल ताशांचा आवाज आणि गणपती बाप्पासाठीचा लोकांचा आवाज, गणपती बाप्पा मोरया वगैरे. तर हे सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्ही गेलो कॅडबी खायला. अच्छी लग रही क्या? तर छान अशी कॅडबी खाल्ल्यानंतर आम्ही खाल्ली SP-DP आणि SP-DP खाल्ल्यानंतर खाल्ली एक ओली भेळ. तर हे सगळ्या फेवरेट गोष्टी आहेत आणि तिकडं गेल्यानंतर हे खायचं म्हणजे खायचंच असतं. त्याच्यानंतर 2 ढोल पथक आम्हाला म्हणजे दिसले, ते पण आम्ही एन्जॉय केलं, ते पण पाहिलं आणि त्याच्यानंतर आलो घरी. घरी आल्यानंतर मी तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं, कारण अजिबातच म्हणजे हे राहिलं नव्हतं. एक तर सर्दी वगैरे खूप झालेली आणि बाहेर फिरून फिरून आलेलो, खूप कंटाळा आला होता. तर म्हटलं आता व्हिडिओचा शेवट आपण असाच करूया. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटेल तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये.